सत्ताधाऱ्यांचं अनिल परबांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. परबांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान, माफी न मागितल्यास निलंबन करावं, दरेकरांची मागणी. संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झाला, त्यांचा धर्म बदलण्यासाठी, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ, अनिल परब यांचा आरोप. अजय अशर शिंदेच्या पैशांचे व्यवहार ठेवणारा माणूस. अजय अशर देश सोडून पळाल्याची माहिती. अशरसह त्याच्या आकांवर ईडी कारवाई करणार का, संजय राऊतांचा सवाल. मित्राच्या अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री शिंदेचे निकटवर्ती अजय अशर यांची उचल मागणी. प्रवीण सिंह परदेशी मुख्य कार्यकारी, तर वळसे पाटील, राणा जगदीश सिंह, राजेश क्षीरसागर उपाध्यक्षपदी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत. मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आधी माध्यमांना दिल्यानं विरोधक आक्रमक. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची 1.5 तास भेट. धनंजय मुंडेंची प्रकृती ठीक नसल्यानं पंकजा मुंडे भेटायला गेल्याची कार्यालयाकडून माहिती. सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगानं सदाभाऊ खोतांची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी. बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, तत्काळ प्रशासक नेमा, खोतांची मागणी. विधान भवनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर द्या. विरोधकांना टार्गेट करत असल्यास मविया नेते एकत्र येऊन लढणार. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय. 9 महिन्यामध्ये महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातील विक्रमी 1,39,434 कोटी परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या. सुधीर मुनगंटीवारांचं पंतप्रधानांना पत्र. मुनगंटीवारांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा. वाढत्या गुंडगिरीवर सभागृहात विषय मांडण्याचं फडणवीसांचं आश्वासन. दमानी यांचं आज विधिमंडळाच्या बाहेर होणारं ठिय्या आंदोलन मागे. आश्वासन पूर्ण न केल्यास आंदोलन, दमानी यांचा इशारा. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवसेनेचा शिवसंवाद दौरा. श्रीकांत शिंदे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. पीक विमा योजनेमध्ये राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची विधान